गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही जातोय चांदेरच्या धबधब्यावर। फर्स्ट टाइम आल्यापासून धबधब्यावर जातोय। मागे तर आम्ही डॅमवर गेलेलो, तर आज फर्स्ट टाइम धबधब्यावर जाणार आहे। तर खूप जास्त एक्सायटेड आहे जाण्याला। आणि पार्थ येत नाही, पार्थची तब्येत थोडी डाऊन आहे त्यामुळे। तर मी, दीदी आणि झंकार जातोय आणि सोबत बाजूचा एक मुलगा आहे, तर तो येतो आमच्यासोबत। तर आम्ही जातो मस्तपैकी आणि दाखवते तुम्हाला। एक खूप सुंदर व्ह्यू आहे तिकडचा आणि खूप लोक येतात तिकडे, पर्यटक येतात भरपूर जास्त, खूप जास्त याची डिमांड आहे। तर आणि सध्या ह्या 2-3-4 वर्षामध्ये फेमस झालं आहे ते आणि खूप जास्त गर्दी असते। तर आज गुरुवार आहे, तर बघूया गर्दी मिळते की नाही। आणि आता निघूया, 2 वाजले। आम्ही जास्त नाही, 1 तासच थांबणार आहे आणि निघणार आहे। तर मग ठीक आहे, तर बघूया जायला किती वेळ लागतो। आय थिंक अर्धा तास लागेल जायला वगैरे। तर बघूया आता किती वेळ लागतो आणि जाऊया, भेटू तिकडे। 2 आणि ही एक 3 आणि अजून एक गाडी येते, 4 गाड्या आहेत। 4थी गाडी पण आलेली आहे, ही मोठेगिरीची गाडी। आणि दीदी शिफ्ट झालेली आहे, वायरी वाले। चलो, फायनली आम्ही निघालेलो आहोत। लोकेशनला पोहोचलो आहे आणि सगळेजण पुढे जात आहेत आणि मी एकटीच मागे राहिलेली आहे। तर आता बघूया, हे सिक्रेट लोकेशन आहे, जे की आता सिक्रेट राहिलेलं नाही आहे। 3-4 वर्षापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती इकडे, पण आता खूप फेमस झालं होतं। होय, तेव्हा आम्ही अडकलेलो इकडे, तिकडे आम्ही अडकलेलो। आता नवीन बांधले, उंच केले ना हाईट त्याची, आम्ही 2019-20 मध्ये गेलेलो। तर बघा तिकडे आवाज येतोय पाण्याचा। आता हे खूप चांगलं केलंय। आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा काहीच नव्हतं, हे पूर्ण दगड होते। हे आता थोडी जागा वगैरे चांगली केली आहे। तर आता मी उतरते आणि दाखवते। हे बघा इकडून कसलं भारी वाटतंय बाबा माझ्या। गर्दी आजव गर्दी हा आहे धबधबा आणि इकडे सगळी फॅमिली आली आहे। आणि इकडे व्ह्यू बघा, एवढा सुंदर व्ह्यू आहे बघा। इकडे सुद्धा हे बघा, वाव। ती पण मारलाय त्यांनी उडी, सोमती जात आहेत वरती आणि नंतर मग तिकडे वरती जाऊन उडी मारणार। विरेश, विरेश, तो बघा कुठे चढलाय। आणि आमची कंपनी सगळी तिकडे आहे आणि विरेश इकडे चढलाय। मार खतरनाक।
आणि आता जातोय घरी. मस्तपैकी भिजलोय वगैरे आणि खूप जास्त एन्जॉय पण केलं. तर मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. तर आता जातो घरी आणि आता थोड्या वेळाने निघणार मुंबईला जायला. तर भेटू आता घरी गेल्यावर. आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले आणि आता निघायची वेळ आहे थोड्या वेळाने. तर आता मी तोपर्यंत जाऊन समर्थला आणि श्लोकला भेटून येते. आणि काकी आणि दीदी इकडे बसले आहेत आणि पार्थू तिकडे बसलाय. तर मी आता जाऊन येते, त्यांना भेटून येते, बाय बाय करून येते. ते दोघं जण अभ्यास वगैरे आहे ना त्यांचा चालू, त्यामुळे ते काय जास्त ह्यावेळी आले नाहीत. जास्त म्हणजे आलेच नाहीत ऑलमोस्ट. फक्त एकदा आमचं ब्राह्मण भोजन होतं तेव्हा आलेले बस, बाकी आलेच नाही आहेत. तर मग आता मीच त्यांना भेटून येते आणि बाय बाय करून येते. आणि मला पण त्यांच्याकडे जायला नाही मिळालं. तर ठीक आहे, आता काय करणार, माझी पण कामं होती, दुकानात राहावं लागतं, त्यामुळे नाही शक्य होत. आता मी त्यांना लास्टचं भेटून येते. लास्ट टाईम हा व्ह्यू बघून घेते, आता काय बघायला मिळणार नाही. एवढं सुंदर वाटतं ना इकडे, म्हणजे इकडे खरं शांती आहे, इकडे खरं सुकून आहे. पण ठीक आहे, कामासाठी त्यासाठी जावं लागतं, काम तर तिकडेच आहे सर्व, त्यामुळे सुंदर वाटतं इकडे व्ह्यू सगळा. तर आता मी जाते घरी, पॅकिंग थोडंसं राहिलं आहे ते करतो आणि मग निघतो.